नमस्कार विद्यार्थी मित्र हो, 11 जूनच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज परत या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक टेस्ट दिलेली आहे। तुम्ही सर्वांनी ती टेस्ट सोडून त्याचे सर्व उत्तरं कमेंट बॉक्समध्ये टाकावी। याबरोबरच विद्यार्थी मित्रांनो, कालच्या चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये एक छोटीशी सुधारणा करायची आहे। सुधारणा अशी आहे की राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 यामध्ये 2019 साली सुधारणा विधेयक मांडण्यात आलेलं आहे। यामध्ये या कायद्याच्या कलम 13 आणि कलम 16 मध्ये बदल करण्यात आलेला आहे। या अगोदर काय होतं की मुख्य माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्तांचा जो कार्यकाळ आहे हा कार्यकाळ कायद्यामध्येच मेन्शन होता, पण नवीन सुधारणेनुसार हा कार्यकाळ मुख्य माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्तांचा कार्यकाळ, त्यांचं मानधन व भत्ते हे सरळ ठरविण्याचा अधिकार नवीन सुधारणा कायद्याने केंद्र सरकारला दिलेला आहे। अगोदर नियम असा होता की या सर्वांच्या ज्या पगारी होत्या या निवडणूक आयुक्तांच्या बरोबरीने असाव्या, पण आता ते सुद्धा बदल करण्यात आलेला आहे व यांचा जो पगार किंवा मानधन किंवा भत्ते आहेत हे सुद्धा ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे। ते सर्व केंद्र सरकार ठरवल। आपण सुरू करूया। सगळ्यात पहिली न्यूज आहे ती आहे मायक्रोप्लास्टिक बद्दल। मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय, तर आपण वापरलेल्या सर्व प्लास्टिकच्या वस्तू त्यांचा वापर झाल्यानंतर जेव्हा टाकून देतो तर या टाकून दिलेल्या वस्तू कालांतरानं पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जात मोठे सरोवर असतील, समुद्र असतील, या सगळ्या ठिकाणी जातात व या बेसिकली हे सगळं समुद्रात जाऊन मिळतं। मग त्या समुद्रात गेल्यानंतर समुद्राची क्षारता असेल, सूर्याच्या किरणांनी झालेला मारा असेल, त्या ठिकाणी खडकांवर ते पुन्हा पुन्हा पडल्यामुळे झिजून गेल्यामुळं हे जे प्लास्टिक आपण टाकून दिलं प्लास्टिकचे खूप छोटे छोटे कण तयार होतात आणि हे कण मायक्रो कण मग परत त्या फूड चेनमध्ये, मग ते फिश असेल किंवा आपण कंझ्युम करणारं सगळं सी फूड असेल, या सी फूडच्या मार्फत परत आपल्या शरीरात येतं। एका निरीक्षणानुसार असं आलेलं आहे की हे प्लास्टिकचे मायक्रो कण, ज्याला आपण मायक्रो प्लास्टिक असं म्हणतो, हे पावसामार्फत व सगळ्यांमार्फत आपल्या शरीरामध्ये येत आहे। इवन तुम्हाला असं लक्षात येईल की पिण्याच्या पाण्याच्या बॉटलमध्ये सुद्धा पर बॉटल 4 मायक्रो कण आढळून येतात। म्हणजे तुम्ही सील्ड पाणी पिताना त्यामध्ये सुद्धा एका इस्टिमेटनुसार हे एक रिपोर्ट यांनी केला आहे। एन्व्हायरमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांनी केलेल्या रिपोर्टनुसार प्रतिवर्षी सरासरी आपण जवळपास 39,000 ते 52,000 मायक्रोप्लास्टिकचे कण आपण कंझ्युम करतो, आपण खातो व सोबतच जवळपास 74,000वरनं अधिक मायक्रो कण हे आपण आपल्या श्वसनाद्वारे आपल्या लंग्समध्ये घेतो। विचार करा, आपल्या शरीरामध्ये जाणारं प्लास्टिक। सो सगळ्यांना एक महत्त्वाची विनंती आहे, प्लास्टिक टाकून देऊ नका, ते परत रिसायकल होऊ शकतं आणि हा एक खूप मोठा एन्व्हायरमेंटल हजार्ड आहे। तुम्हाला एक अंदाज येईल की हे समुद्रामधलं मायक्रोप्लास्टिक कुठून येतं। जवळपास 35% मायक्रोप्लास्टिक हे सिंथेटिक टेक्स्टाईलमधनं येतं, त्यानंतर कारच्या टायर्समधलं 28% येतं, सिटीमधल्या डस्टमधनं 24%, रोड मार्किंगमधनं 7%, मरीन कोटिंग 3.7%, पर्सनल केअर प्रोडक्टमधनं 2% आणि प्लास्टिक पेलेट्समधनं 0.3% येतं। हा आकडा एवढा डेंजरस आहे की आपलं हे पूर्ण शरीर हे त्या फूड चेन मार्फत आलेल्या मायक्रोप्लास्टिकमधनं मायक्रोप्लास्टिकचं स्टोअर हाऊस होऊ शकेल, ज्याचे खूप सगळे विपरीत परिणाम आपल्या हेल्थवर होऊ शकतात। त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे आत्मनिर्भर भारत योजनेनंतर पंतप्रधान व अर्थमंत्र्यांनी घोषित केलेलं वन नेशन वन रेशन या योजनेबद्दल आहे। तर बेसिकली या आर्टिकलमध्ये वन नेशन वन रेशन ही या योजनेची अंमलबजावणी करताना नेमक्या काय अडचणी येतात याबद्दल ॲनालिसिस केलेलं आहे। त्या अगोदर वन नेशन वन रेशन म्हणजे काय, तर रेशन कार्ड धारण करणारा व्यक्ती हा भारतातील कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये ते रेशन कार्ड दाखवून त्याला रेशनचं अन्नधान्य मिळू शकतो। सध्या काय आहे, जो व्यक्ती ज्या राज्याचा रहिवासी आहे त्याला फक्त त्या राज्यामध्येच रेशन घेता येतं, तो दुसऱ्या राज्यामध्ये रेशन कार्ड दाखवून रेशन घेऊ शकत नाही। पण या वन नेशन वन रेशन नुसार कोणताही व्यक्ती हा भारतातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन रेशन कार्ड दाखवून रेशन घेऊ शकतो। पण यामध्ये खूप सगळ्या प्रॅक्टिकल अडचणी आहेत। सगळ्यात पहिली अडचण ही आहे की शहरात अडकलेल्या मजुरांकडे रेशन कार्डच नाही आहे। म्हणजे ते कोणत्या गावावरून आलेत, केव्हा आलेत, ग्रामपंचायतीमध्ये त्यांची नोंदच नाही आहे, सो त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आहे। पहिला महत्त्वाचा मुद्दा। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्या मजुरांकडे रेशन कार्ड आहे ते मजूर त्यांचं सर्वच्या सर्व फॅमिली घेऊन शहरामध्ये कामाला जात नाहीत। त्या फॅमिलीपैकी एखादा व्यक्ती शहरात कामाला जातो, बाकी व्यक्ती घरी असतात।
मग जर समजा या शहरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीनं ते रेशन कार्ड दाखवून अन्नधान्य घेतलं तर रेशनचं अन्नधान्य एकच व्यक्ती घेणार आहे, पण नोंद कुणाच्या नावानं होतीये? त्या पूर्ण फॅमिलीच्या नावानं होतीये. मग काय होईल की त्या फॅमिलीला मग गावाकडे रेशन मिळणार नाही. सो हा दुसरा महत्त्वाचा अडचण आहे की ते रेशन कार्डवर अन्नधान्य देताना ते कुणाला कसं किती द्यायचं. तिसरी सगळ्यात महत्त्वाची अडचण ही आहे की रेशनच्या बाबतीत वेगवेगळ्या राज्यांचा वेगवेगळा पॅटर्न आहे. मग बेसिकली काही राज्यांमध्ये अन्नधान्य फुकट मिळतं, काही ठिकाणी ते फूड सिक्युरिटी ॲक्टनुसार 2 रुपये 3 रुपये किलो या सोयीनं मिळतं. मग समजा एखाद्या राज्यामध्ये अन्नधान्य फुकट मिळतं, तर हा फुकट अन्नधान्य मिळणारा व्यक्ती जर दुसऱ्या राज्यामध्ये गेला आणि त्या राज्यामध्ये गेल्यानंतर जर त्यांना अन्नधान्य घेतलं तर तो फुकटचा जो तो पेमेंट करणार नाहीये याचा भार कोणी उचलायचा? केंद्रानं उचलायचा का त्या रेशन देणाऱ्या राज्यानं उचलायचा का तो व्यक्तीच्या राज्याचा त्या राज्यानं उचलायचा? ही पुढची महत्त्वाची अडचण आहे. त्यानंतरची अडचण आहे काही ठिकाणी रेशनमध्ये गहू दिला जातो, काही ठिकाणी तांदूळ दिला जातो. म्हणजे साऊथ इंडियामधला एखादा व्यक्ती आहे, हा राजस्थानमध्ये नोकरीसाठी गेला, कामासाठी गेला, तर त्याला रेशनमध्ये गहू मिळणार आहे, पण तो तर राईस खातो. मग ही प्रॅक्टिकल डिफिकल्टी सोडवायची कशी? किंवा काही ठिकाणी तेल मिळतं, काही ठिकाणी वेगळ्या वस्तू मिळतात. सो यासाठी सुद्धा युनिव्हर्सलायझेशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, रेशन दुकानदार या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा करू शकतात. ते दाखवू शकतात की माझ्याकडे आलेलं हे रेशन मी या राज्यातील या लोकांना दिल्याने सध्या माझ्याकडे रेशन संपलेलं आहे. जे आता सुद्धा अडचण होते की रेशन दुकानदार सरळ सरळ पुरवठा संपलाय असं सांगू शकतात. आणि सगळ्यात शेवटची अडचण आहे की रिसेंटली आपण जे रेशन कार्डला लिंक केलेलं आधार आपण त्याची सक्ती केलेली नाही, तर आधारचा वापराबद्दल सुद्धा खूप मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. UPSCची तयारी करणारे विद्यार्थी किंवा राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी सगळ्यांनी वन नेशन वन रेशनच्या याच्या 6 ते 7 अडचणी त्यात चांगल्या समजावून घेणं अपेक्षित आहे. त्यानंतरची पुढची महत्त्वाची न्यूज आहे लोणार सरोवराबाबत. हे लोणारचं चित्र आहे, हे अगोदरचं चित्र आहे व यासोबत हे रिसेंटचं चित्र आहे. लोणार सरोवराचा कलर चेंज होऊन लाल झालेला आहे. नेमकं यामागं काय कारण याचा संशोधक विचार करत आहेत, पण त्यामुळे त्यांनी एक पॉसिबिलिटी सांगितलेली आहे की एक प्रकारचा बॅक्टेरिया आणि एक प्रकारचं अल्गी या दोघांमुळं लोणार सरोवराचा कलर हा लाल झालेला असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. सोबतच लोणार सरोवराचं पाणी कमी होतंय, नेमकं यामागं सुद्धा ते अभ्यास करत की असं नेमकं का होतंय. आपण लोणार सरोवराबद्दल एक 2-3 ओळी समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लोणार सरोवरातील पाण्याचा रंग लाल दिसतोय त्यासाठी ही 2 कारणं सांगितली जातात. सगळ्यात हे खालचं फक्त इन्फॉर्मेशनसाठी दिलंय. हॅलोबॅक्टेरिया व ड्युनोलिला सलायना. हॅलोबॅक्टेरिया हा बॅक्टेरिया आहे, ड्युनोलिला सलायना ही एक अल्गी आहे, यांच्यामुळं हा कलर लाल झाला आहे असं म्हणलं जातं. यामध्ये आणखीन एक नाव मी तुम्हाला दिलंय, सॅक्रोफाइल्स. हॅलोबॅक्टेरिया हे सॉल्टच्या सोल्युशनवरती जगतात, सॅक्रोफाइल्स हे शुगरच्या सोल्युशनवरती जगतात. हॅलो म्हणजे सलाईन, सॅक्रो म्हणजे शुगर. फरक लक्षात ठेवा, हॅलो म्हणजे सलाईन, सॅक्रो म्हणजे शुगर. हा बेसिक आहे. यांच्याबद्दल आपण आणखीन थोडी जास्त माहिती जाणून घेऊया. सगळ्यात पहिली माहिती आहे लोणार सरोवराबद्दल. लक्षात ठेवा, लोणार हे क्राटर सरोवर आहे. याची निर्मिती पृथ्वीच्या त्या पर्टिक्युलर बेसाल्टिक भागावरती ॲस्टेरॉइड म्हणजे धूमकेतू आदळल्यामुळं झालेली आहे. महत्त्वाची गोष्ट, ॲस्टेरॉइड आदळल्यामुळे झालेले, धूमकेतू नाही, ॲस्टेरॉइड आदळल्यामुळे झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लोणार सरोवर हे प्लिस्टोशीन काळामधील आहे. बेसाल्टवर इम्पॅक्ट होऊन निर्माण झालेल्या जगातील 4 सरोवरांपैकी लोणार सरोवर हे एक आहे व याची निर्मिती ॲस्टेरॉइडच्या इम्पॅक्टनं झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट, हा लाल कलर कुणामुळे आलाय तर एक ड्युनोलिला सलायना ही एक अल्गी आहे. हॅलोफाइल ग्रीन मायक्रो अल्गी आहे. हॅलोफाइल म्हणजे काय? जी अल्गी सॉल्टच्या सोल्युशनवर जगते तिला आपण हॅलोफाइल ग्रीन मायक्रो अल्गी असं म्हणतो. खाऱ्या समुद्र पाण्यात आढळते. हे अल्गी खूप मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंटची ॲक्टिव्हिटी करते. यासाठी सगळ्यात मोठं कारण आहे की ही अल्गी कॅरोटिनाइडची निर्मिती करते व यांचा वापर कॉस्मेटिक्स आणि डाएट सप्लिमेंटमध्ये सुद्धा केला जातो. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ड्युनोलिला सलायना याचा वापर कॉस्मेटिक्स आणि डाएट सप्लिमेंटमध्ये केला जातो. ड्युनोलिला सलायनामध्ये 2 गोष्टींचं खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन असतं. एक असतं बीटा कॅरोटीन आणि दुसरं असतं ग्लिसरॉलचं. बीटा कॅरोटीनचं सिक्रेशन किंवा प्रोडक्शन हे या अल्गीनं स्वतःचं प्रखर लाईटपासून संरक्षणासाठी करते, तर ग्लिसरॉलचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं हे या अल्गीला ऑस्मोटिक प्रेशरपासून वाचविण्यासाठी करते.
लक्षात ठेवा, ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे, यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे हॅलोबॅक्टेरिया. तुम्हाला हे चित्र दिसत असेल, हॅलोबॅक्टेरियामुळे हे तळं, हे सरोवर कसं लाल झालंय तुम्हाला लक्षात येत असेल. ज्या पाण्यामध्ये सॉल्टचं खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन असतं त्या ठिकाणी हॅलोबॅक्टेरिया असण्याची शक्यता असते. हॅलोबॅक्टेरिया हे एरोबिक मेटाबॉलिझम करणारा बॅक्टेरिया आहे. एरोबिक म्हणजे जे बॅक्टेरिया ऑक्सिजनचा वापर करून रेस्पिरेशन करतात त्यांना आपण एरोबिक मेटाबॉलिझम म्हणतो. यांचा कलर रेड किंवा पर्पल असू शकतो. यांना ग्रोथ होण्यासाठी 42 डिग्री टेम्परेचर आवश्यक असतं. ग्रेट सॉल्ट लेक असेल, डेड सी असेल, लेक मागाडी असेल, हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हॅलोबॅक्टेरियाचं कॉन्सन्ट्रेशन असणारे सरोवर आहेत. हॅलोबॅक्टेरियाचा ज्या ठिकाणी पर्पल कलर असतो त्यामागचं मेन कारण आहे बॅक्टेरियोरहोडॉप्सिन प्रोटीन. हे नाव लक्षात ठेवा, बॅक्टेरियोरहोडॉप्सिन प्रोटीनमुळं या हॅलोबॅक्टेरियाला पर्पल कलर मिळतो. बॅक्टेरियोरहोडॉप्सिन प्रोटीनमुळं या बॅक्टेरियाला पर्पल कलर मिळतो. त्यानंतरची पुढची महत्त्वाची न्यूज आहे, जागतिक क्रमवारीत IIT मुंबई अव्वल. याचा अर्थ जगात अव्वल नाहीये, तर भारतातल्या सगळ्या संस्थांमध्ये 1 नंबरला मुंबई आहे. ही फक्त क्रमवारी आहे, ते जस्ट वाचण्याचा प्रयत्न करा. ही जे क्रमवारी पब्लिश केलेली आहे क्वॅकरेल सायमन्स या संस्थेनं केलेली आहे, QS युनिव्हर्सिटीनं केलेली आहे. यामध्ये मला तुम्हाला सगळ्यात टॉपच्या ज्या संस्था आहेत त्यांची नावं सांगायची आहेत. सगळ्यात टॉपला आहे अमेरिकेची MIT, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, MIT 1 नंबरला आहे. ही सलग 9व्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. या MIT नंतर 2 नंबर आहे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, 3 नंबर आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटी, 4 नंबर आहे कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी. म्हणजे पहिल्या 100मध्ये पहिले 4 नंबर हे अमेरिकेचे आहेत. 5वा क्रमांक आहे इंग्लंडच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा. 5वा क्रमांक आहे UKच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा. त्यानंतरची पुढची महत्त्वाची न्यूज आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन लांबणीवर पडलेलं आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं. फक्त 1 दिवसाचं कामकाज घेऊन हे परत लांबविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे, जो मान्य झालेला आहे बेसिकली, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो व त्या ठिकाणी आलेले सर्व कर्मचारी यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे महाराष्ट्रातील पावसाळी अधिवेशन लांबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे, टेमघर धरणाच्या दुरुस्तीला सुधारित मान्यता. आता बघा, ही खूप रिजनल न्यूज आहे, खूप लोकल न्यूज आहे. इथं ह्या न्यूजपेक्षा मला हा मुद्दा तुम्हाला सांगायचा तो आहे सुप्रमा. सुप्रमा म्हणजे काय, तर कामाच्या अतिरिक्त खर्चाला दिलेली प्रशासकीय सुधारित मान्यता म्हणजे सुप्रमा. म्हणजे तुम्ही एखादं काम करताय पण काम करताना याला दिलेले पैसे अपुरे पडतायत, सो या कामाच्या व्यतिरिक्त जो ॲडिशनल खर्च होणार आहे या ॲडिशनल खर्चाला प्रशासनानं ॲडमिनिस्ट्रेशनना मान्यता देणं म्हणजे याला आपण सुप्रमा असं म्हणतो. हा सोपा कन्सेप्ट आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे, इंडियाचं नाव भारतच का, मेलोहा किंवा आर्यावर्त का करू नाही. तर बेसिकली नावावरती खूप मोठ्या प्रमाणात राजकारण झालं आहे. काय नाव असावं, काय नाव नसावं. इथं यांनी लिहिलेलं आर्टिकल खूप छान आहे. आपल्याला त्याच्या वादामध्ये जायचं नाही आहे, फक्त तुम्हाला एक छोटासा मुद्दा सांगायचा आहे. खूप सर्व लोकांचा हा गैरसमज आहे की भारताला जे नाव इंडिया दिलंय हे ब्रिटिशांनी नाव दिले, तर असं बिलकुल नाहीये. या आर्टिकलमध्ये सांगण्यात आलेलं आहे की भारताला जे इंडिया नाव आहे हे इंडिया नाव जवळपास ग्रीक आणि पर्शियन इतिहासाच्या काळापासून इंडिया या नावाचा वापर होतो. एक्झॅक्टली इंडिया नावाचा वापर होत नाही, पण ग्रीक आणि पर्शियन इतिहास काळापासून 2ऱ्या शतकापासून म्हणजे 2nd सेंचुरीपासून इंडिया या नावाचा संबंध भारतासोबत जोडला जातो. का जोडला जातो, तर आपली जी सिंधू नदी आहे या सिंधू नदीलाच इंडस म्हणलं जातं. तर या इंडस नावावरनं भारताला इंडिया हे नाव जवळपास 2ऱ्या शतकापासून वापरण्यात येतं. हे नवीन नाव नाही किंवा ब्रिटिशांनी दिलेलं नाव नाही असं या आर्टिकलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सिंधू म्हणजेच इंडस नदी या नदीवरनं 2ऱ्या शतकापासून भारताच्या या प्रदेशाला इंडिया किंवा या नावानं लिंक करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे, अनुसूचित जाती जमाती आयोगाची नागपूर पोलीस महानिरीक्षकांना नोटीस. बेसिकली एका व्यक्तीचा खूप पद्धतीनं मृत्यू झालेला आहे, सो त्यामुळं त्याच्याबद्दल ही नोटीस देण्यात आलेली आहे. आपण नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट आणि नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब याबद्दल पाहणार आहोत. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट हे पार्ट 16 मध्ये येतं, तर नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब हे सुद्धा पार्ट 16 मध्ये येतं, संविधानाच्या पार्ट 16 मध्ये येतं.
याचं नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्टचं आर्टिकल आहे आर्टिकल 368. याचे सदस्य एक चेअरमन असतात व एक व्हाईस चेअरमन असतात व इतर 3 सदस्य असतात. यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. यांचा कार्यकाळ राष्ट्रपती ठरवतात. यांची स्थापना 65वी घटनादुरुस्ती 1990 मध्ये केलेली आहे. 89वी घटनादुरुस्ती 89th अमेंडमेंट ॲक्ट 2003 याला नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब पासून सेपरेट करण्यात आलेला आहे व हा 2004 पासून अस्तित्वात आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट हे स्पेसिफिक कंप्लेंटवर लक्ष ठेवतं व स्वतःचा अहवाल राष्ट्रपतींना देतात. ओबीसी आणि अँग्लो इंडियन कम्युनिटीशी संबंधित गोष्टीवर सुद्धा हे कारवाई करू शकतात, अहवाल पाठवू शकतात किंवा सूचना पाठवू शकतात. या ओबीसी आणि अँग्लो इंडियन कम्युनिटीबाबतची तरतूद आर्टिकल 368 मधल्या 10व्या मुद्द्यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब याची स्थापना आर्टिकल 368A नुसार झालेली आहे. यामध्ये पण चेअरमन, व्हाईस चेअरमन व 3 सदस्य असतात. यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. यांचा कार्यकाळ व सर्व्हिस कंडिशन्स राष्ट्रपती ठरवतात. सेम मुद्दा ॲज इट इज आहे. हे सगळं ॲज इट इज लक्षात ठेवा. फक्त काय आहे, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट आणि नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब या दोघांना सेपरेट करण्यात आलेले. फक्त हा एक एक्सेप्शन आहे, लक्षात ठेवा. ओबीसी आणि अँग्लो इंडियन कम्युनिटीशी संबंधित गोष्टींबद्दल नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट कामकाज पाहतं, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब नाही. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट, रोहिंग्या मुस्लिमांना घेऊन जा. मलेशिया यांनी सांगितलं की आम्ही त्यांना ठेवू शकत नाही. बांगलादेशनं सुद्धा सांगितलं आम्ही त्यांना ठेवू शकत नाही. रोहिंग्या मुस्लिमांचा व निर्वासितांचा हा खूप मोठी अडचण आहे. आपण रोहिंग्या मुस्लिमांबद्दल थोडक्यात 2 ओळी समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रोहिंग्या मुस्लिम हे म्यानमार, ज्याचं जुनं नाव बर्मा आहे, या बर्माच्या रखाईन प्रांतामध्ये राहतात. संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्यानुसार ही सगळ्यात जास्त डिस्ट्रेस्ड मायग्रेशन झालेली कम्युनिटी आहे. रिसेंट काळामध्ये 1982च्या म्यानमारच्या राष्ट्रीयता कायद्यानुसार, म्यानमार नॅशनॅलिटी लॉनुसार रोहिंग्या मुस्लिमांना नागरिकता नाकारण्यात आली. हे इंडो आर्यन वंशगट आहे, इंडो आर्यन इथनिक ग्रुप आहे, इंडो आर्यन इथनिक ग्रुप आहे बेसिकली, लक्षात ठेवा रोहिंग्या मुस्लिम्स. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे, 2021-22 मध्ये भारताचा GDP हा 9.5% राहील असं फिच यांनी सांगितलेलं आहे. आपण क्रेडिट रेटिंग एजन्सीजबद्दल ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये पाहितलेलं आहे. आज फक्त एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे. जगातल्या टॉपच्या 3 क्रेडिट रेटिंग एजन्सीजपैकी फिच ही एक संस्था आहे. इथं मी तुम्हाला 3ही संस्थांची नावं सांगणार आहे. पहिलं आहे फिच, दुसरं आहे मूडीज आणि तिसरं आहे स्टँडर्ड अँड पुअर्स. हे नाव लक्षात ठेवा, तुम्हाला सांगता यायला हवं. 3 टॉपच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत. एक आहे मूडीज, दुसरं आहे फिच आणि तिसरं आहे स्टँडर्ड अँड पुअर्स. अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने या 3 संस्थांना नॅशनली रिकग्नाइज्ड स्टॅटिस्टिकल रेटिंग ऑर्गनायझेशन यामध्ये उल्लेख केलेला आहे. नॅशनली रिकग्नाइज्ड स्टॅटिस्टिकल रेटिंग ऑर्गनायझेशनमध्ये यांचा उल्लेख केलेला आहे. बेसिकली लक्षात ठेवा, फिच ही एक क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे, पतमानांकन देणारी संस्था आहे. यानंतरची पुढची महत्त्वाची न्यूज आहे, मायक्रोसॉफ्टचा जो व्हेंचर फंड आहे, व्हेंचर कॅपिटल फंड, ज्याला आपण फंड M12 असं म्हणतो, यांनी भारतात बंगळुरूमध्ये जगातील 5वं कार्यालय उभं केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा एक प्रीमियर व्हेंचर फंड आहे. व्हेंचर फंड म्हणजे काय, आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. याच्या अगोदरचे 4 ऑफिसेस कुठं कुठं आहेत, एक आहे सॅन फ्रान्सिस्को, त्यानंतर दुसरं आहे सिएटल, तिसरं आहे लंडन आणि चौथं आहे तेल अवीव. लक्षात ठेवा, सॅन फ्रान्सिस्को, लंडन, तेल अवीव आणि सिएटल या 4 ठिकाणी M12चं ऑफिस आहे. 5वं ऑफिस त्यांनी बेंगलुरूमध्ये ओपन केलेलं आहे. हे बेसिकली लक्षात ठेवा. आपण व्हेंचर कॅपिटल फंडबद्दल माहिती घेऊया. व्हेंचर कॅपिटल फंड काय आहे, तर बेसिकली हा एक गुंतवणूक फंड आहे. यामध्ये काय केलं जातं, खूप सगळ्या गुंतवणूकदारांचा पैसा घेतला जातो व या पैशांचं कुठं कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची, कशी करायची, कसं प्रॉफिट मिळवून द्यायचं, या सगळ्यांचं व्यवस्थापन करणं हे व्हेंचर कॅपिटल फंडचं काम आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हेंचर कॅपिटल फंड मार्फत स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली जाते व यासोबतच स्मॉल आणि मीडियम बिझनेसमध्ये सुद्धा गुंतवणूक केली जाते. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट.
व्हेंचर कॅपिटल फंड मार्फत ज्या स्टार्टअपमध्ये किंवा स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेसमध्ये खूप जास्त ग्रोथ पोटेन्शियल आहे, खूप जास्त प्रॉफिट देऊ शकतात, अशाच ठिकाणी गुंतवणूक केली जाते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हेंचर कॅपिटल फंडला हाय रिस्क आणि हाय रिटर्न गुंतवणूक म्हणलं जातं. हाय रिस्क म्हणजे अशी गुंतवणूक ज्यामध्ये खूप जास्त धोका आहे, व हाय रिटर्न म्हणजे अशी गुंतवणूक जी तुम्हाला खूप जास्त प्रॉफिट मिळवून देऊ शकते. सो व्हेंचर कॅपिटल फंडला हाय रिस्क आणि हाय रिटर्न गुंतवणूक म्हणलं जातं. हे सगळे मुद्दे लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे, संभाजी महाराजांच्या कालखंडातील शिलालेख सापडलेला आहे. ग्रामदैवतांचा अभ्यास करणारे प्रणव पाटील यांना हा शिलालेख सापडलेला आहे. याबद्दल काही 2-3 ओळी महत्त्वाच्या आहेत, जे तुम्हाला एन्शियंट किंवा मिडल इंडियाच्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा शिलालेख जवळपास 16 ओळींचा आहे. त्यापैकी पहिल्या 4 ओळी अस्पष्ट आहेत. सोबतच या शिलालेखामध्ये 6 गावांचा उल्लेख आहे. त्यापैकी 2 गावांची नावं स्पष्ट दिसत नाहीत. मी तर 4 गावांची नावं तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिला नाव आहे पाबळ, दुसरा आहे धामोनी, तिसरा आहे चास आणि चौथा आहे हंजवडी. यापैकी जे पहिले 3 आहेत हे तिन्ही गावं खेड तालुक्यामधले आहेत. तर हंजवडी नावाचं जे गाव आहे हे मुळशी तालुक्यामधलं आहे. हे त्या ठिकाणी असणारी नावं आहेत. सो हे बेसिक लक्षात ठेवा तुमच्या प्रिलिम्सच्या सोयीनं. त्यानंतर आशियात कोळसा मागणीत वाढ, विकसनशील देशांमध्ये घट झाली आहे. बेसिकली या न्यूजचा एकच पर्पज आहे की तुम्ही खालचं काहीही न वाचता, बऱ्याचदा काय होतं, तुम्ही इथलचा सगळा फॅक्च्युअल डेटा वाचायचा प्रयत्न करता. असं नका करू. फक्त इथं काय, कुठं घट झाली आहे, कुठं वाढ झाली आहे, याचं लॉजिक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, लॉजिक लावण्याचा प्रयत्न करा. व यासोबतच याचे सगळे ट्रेंड्स, म्हणजे वाढ झाली, काय झाले, हे ट्रेंड्स सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. या ट्रेंड्सवर खूप जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात. हा आपला आत्तापर्यंतचा व्हिडिओ झाला. आज आपली 3री टेस्ट आहे. मी टेस्टमधले प्रश्न तुम्हाला वाचून दाखवतो. तुमची उत्तरं नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, पर्यावरण निर्देशांक एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स 2020 बाबत पुढील विधाने विचारात घ्या व बिनचूक असलेला पर्याय निवडा. सगळ्यात पहिला विधान आहे, या निर्देशांकाची सुरुवात 2005 पासून झाली. 180 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 186 आहे. हा निर्देशांक दरवर्षी WEF कडून प्रकाशित केला जातो. पर्याय आहेत फक्त अ, फक्त ब आणि क, फक्त अ ब क, यापैकी नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक सोलार फोटोव्होल्टाईक सेल कॅपॅसिटी असणारे राज्य पुढीलपैकी कोणती आहेत. पहिला पर्याय आहे कर्नाटक आंध्र प्रदेश, दुसरा आहे गुजरात आंध्र प्रदेश, तिसरा आहे कर्नाटक राजस्थान, चौथा आहे गुजरात राजस्थान. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अचूक विधाने निवडा. कॅथी सुलिवान या स्पेस वॉक आणि सर्वात खोल समुद्र तळाला स्पर्श करणाऱ्या चॅलेंजर डीप जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. दुसरं वाक्य आहे, त्यांनी स्पेसएक्स या खाजगी कंपनीच्या मदतीने हा प्रयत्न यशस्वी करून दाखविला आहे. पर्याय आहे अ अचूक, दुसरा पर्याय आहे ब अचूक, तिसरा पर्याय आहे अ आणि ब अचूक आणि चौथा आहे यापैकी नाही. पुढचा प्रश्न आहे, राज्य माहिती आयोगाबाबत बरोबर असणारी विधानं निवडा. पहिलं, ही एक घटनात्मक संस्था आहे. दुसरं, मुख्य माहिती आयुक्तांना नेमणूक तसेच पदावरून दूर करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. तिसरं, मुख्य माहिती आयुक्त फेर नियुक्तीस पात्र असतात. पर्याय अ आणि ब, दुसरा ब फक्त, तिसरं अ आणि क आणि चौथं वरीलपैकी सर्व. आणि सर्वात शेवटचा प्रश्न आहे, कौटुंबिक न्यायालयाबाबत योग्य पर्याय निवडा. कौटुंबिक न्यायालयाची स्थापना राज्य सरकारमार्फत उच्च न्यायालयाशी चर्चा करून केली जाते. ज्या शहराची लोकसंख्या 10 लाखापेक्षा अधिक असते त्या शहरासाठी कौटुंबिक न्यायालय स्थापन केलं जातं. अ फक्त, ब फक्त, दोन्ही आणि दोन्ही चूक. थँक्यू.